नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 16 जून 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीय आहे. नक्षत्र आद्रा आहे. योग वृद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:27 ते 2:09 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 ते 12:51 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:50 ते 5:32 आणि यमगंड काळ सकाळी 9:04 ते 10:45 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र बुधाबरोबर युद्ध योग करेल, मंगळाबरोबर लाभ योग करेल आणि शनीबरोबर केंद्र योग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातल्या चर्चेत आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा बुधाबरोबर हा चंद्र युद्ध योग करेल. तुमच्याच राशीतील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि व्ययातील शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. घाई गडबडीचा प्रवासाचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील ती पूर्ण सुद्धा होताना दिसतील. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरताच दिवस उत्तमच असणार आहे. याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युद्ध योग करेल. व्ययातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. लाभातील शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. थोडं फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण तुमची गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युद्ध योग करेल. लाभातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दशमातील शनीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. थोडंसं फिरणं वगैरे होईल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युद्ध योग करेल. दशमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. भाग्यातील शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट यासाठी सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. मात्र थोडीशी दगदग झाल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या स्वास्थ्यावरती होऊ शकेल. त्या संदर्भात काळजी घ्या. ज्यात तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
अष्टमातील शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. भाग्यातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. आणि लाभातील बुधाबरोबर हा चंद्र युती योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. पैशाच्या संदर्भातली अडकलेली कामं तुमची सहजपणे पूर्ण होताना दिसतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन संधी मिळू शकतील. आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. अष्टमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. सप्तमातील शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. काही अनपेक्षित लाभ सुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्यावं. महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदार व छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र्य असे काही अनुभव दिसून येऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास. तुळू राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील मंगळाबरोबर हा चंद्र लांब योग करेल आणि षष्ठातील शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरू शकतील. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी मिळणार आहे. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात करू शकता. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. पंचमातील शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. षष्ठातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही तुमची अडकलेली कामं मार्गी लागू शकतील. काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. नवीन कामाची सुरुवात करू नका. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. घरातील व्यक्तींबरोबर मतभेद दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. चतुर्थातील शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काय चांगले लाभ सुद्धा मिळतील. घरातील वरिष्ठ ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र योग करेल. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि तृतीयातील शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकंवर करू शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी कागदोपत्री व्यवहाराकरता आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारते. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र योग करेल. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. द्वितीयातील शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम असणार आहे. गर्भवती महिलांकरता आजचा दिवस उत्तमच असणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा आजचा दिवस भाग्यशाली दिसून येणार आहे. नवीन कामाची सुरुवात करू शकता. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा दिवस उत्तम राहील.
शेअर मार्केटमध्ये जर ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभसुद्धा मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्याच राशीतील शनीबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे चांगले काही उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 16 जून 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.